मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जुळलेली केमिस्ट्री ही उभ्या देशानं पाहिली। मात्र आता याच संमेलनात पवारांनी आपल्या भाषणातील काही ओळी गाळून टाकल्यात। त्यामुळे पवारांनी गाळलेल्या या वाक्यांचा अर्थ काय अशी चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू झाली आहे। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राजकारणातील दोन दिग्गज एकाच व्यासपीठावर आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची केमिस्ट्री देशाच्या नजरेत भरली। यावेळी पंतप्रधान मोदी हे पवारांचे पाहुणे होते। अशा परिस्थितीत पाहुण्यांना वाईट बोलता येत नाही, त्यामुळे तेल लावलेल्या पैलवानानं आपल्या भाषणातून अलगदपणे काही वाक्य वगळली। राजकारणामुळे बिघडलेली समाजाची घडी दुरुस्त करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी। जादूच्या कांडीसारखे ते काम लगेच होणार नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत। भोवताली वणवा पेटला असताना आत्मभग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही। समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातोय आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली। महानुभाव संत असो, वारकरी परंपरा असो, याचं भान ठेवून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरावजी शिंदे, न्यायमूर्ती कर्वे, आंबेडकर वगैरे सुधाकरांच्या वाचेनं समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकमेकांसमोर अनेकदा जोरदार हल्लाबोल करताना दिसतात, पण साहित्य संमेलनाच्या मंचावर या दोन्ही नेत्यांनी आपल्यातील कटुता दूर सारल्याचं दिसून आलं। कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली। शिवाय पवारांचं भाषण संपल्यानंतर मोदी यांनी शरद पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लास भरला। पण यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक टोमणा लगावलाय। शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय हा प्रश्न विचार। महाराष्ट्र लुटला, काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले। त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी, आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते। याला ढोंग म्हणतो आम्ही, ढोंग। ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही। कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटासाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं। भारत हा एक अतिशय सुसंस्कृत देश आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांवरच अतिशय उत्तम संस्कार झालेले आहे आणि त्याच्यामुळे काल मोदीजींनी जो प्रेम असेल किंवा जे काही आदरणीय पवार साहेबांना जर त्यांनी मान सन्मान वयाच्यामुळे आणि आदरणीय पवार साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिलेत। आमचे राजकीय मतभेद, अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत, पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात। मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आता नाही, ते गेले अनेक वर्षाचे आहेत। या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला सुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं। त्यावेळेला सुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्या बद्दलची भावना व्यक्त केली होती। त्यांचं बोट धरून हाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते। त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या, पण काल सर्व काय बघून आम्ही सुखालो आहोत। तो शरद पवार हे व्यक्तिमत्वच वेगळं आहे। वैयक्तिक सूड, द्वेष, कटुता हे त्यांच्या हृदयातच नाही आहे। जिथे वार करायचं तेव्हा ते वार करणं सोडत नाहीत, पण दरवेळेस ते वारही करत नाहीत। आणि संबंध जोपासणं हे मानवी मूल्य जपण्यासारखं आहे ना। त्यांच्या आणि मोदींचे आहेत संबंध, पण जेव्हा राजकीय बोलायचं असतं ते मोदींना कधीच सोडत नाहीत। 2023 मध्ये अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड करत भाजपची साथ धरली। या बंडाला भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं ताकद दिल्याचा आरोप होत असतो। लोकसभा निवडणुकीवेळी तर पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेखही केला होता। त्यावर प्रत्युत्तर देत हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं पवारांनी म्हटलं होतं।
हमारे यहाँ कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। ये आत्मा कुछ भी कर देती है, वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। आम्हाला लोकांच्या बद्दल तुम्ही बोललात, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो? माणूस गेल्याच्या नंतर असतो. यांना चिंता फैली आम्हाला लोकांची. भटकता आत्मा. मी एवढंच सांगू इच्छितो की हा आत्मा तुम्हाला सत्तेहून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विधानसभा निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित राहिलाय. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मोदी आणि पवारांमधील जवळीक खूप काही सांगून जाते. निवडणुकीच्या मैदानातील पवारांचं चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवत असतो, पण साहित्य संमेलनाच्या भाषणावेळी पवारांचं हे चातुर्य बघायला मिळालं. भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही, हे वाक्य पवारांनी आपल्या छापील भाषणातून ऐनवेळी का गाळलं, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.